मुंबई ठाणे पुण्यातील सर्व अनधिकृत पबवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना दिले। तसंच अनधिकृत आणि नियम धाब्यावर बसून केलेली बांधकामही पाडण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले। व्यक्ती कोणीही असो कुणाचीही गय करू नका, कडक कारवाई करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणात निरीक्षण गृहात असलेल्या अल्पवयीन आरोपीच्या जामिनावर आज सुनावणी होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर त्याच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट घेतली। दरम्यान या मुलाला बेकायदेशीरपणे निरीक्षण गृहात ठेवल्याचं सांगत त्याच्या सुटकेसाठी त्याच्या आत्यानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। माजी आमदार के.पी. पाटील यांच्या बिद्री सहकारी साखर कारखान्याचा इथेनॉल निर्मिती प्रकल्प रद्द करण्यात आलाय। इथेनॉल निर्मिती आणि विक्री परवाना रद्द केल्यानं कोल्हापुरातील या कारखान्याचं तब्बल 130 कोटींचं नुकसान होणार असल्याचा अंदाज आहे। जालना जिल्ह्यातील रायगव्हाण गावात राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे। विशेष म्हणजे ओबीसी नेते वगळून इतर नेत्यांना गावात प्रवेश बंदी असेल। ओबीसी वगळता इतर कोणीही नेता गावात आल्यास मोठा अवमान केला जाईल असा इशारा देण्यात आलाय। दरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी हा निर्णय अयोग्य असल्याचं म्हटलंय। भंडाऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ झाला। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भंडाऱ्यात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याच कार्यक्रमात एका नागरिकाकडून गोंधळ घालण्यात आला, मात्र पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्याला लगेचच ताब्यात घेतलं। 18व्या लोकसभेच्या अधिवेशनात नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पडला। राज्यातून नेत्यांचा शपथविधी झालेला आहे। नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ आणि रक्षा खडसे यांचा शपथविधी पार पडलेला आहे। प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ आणि रक्षा खडसे या तिघांनीही मराठीतून शपथ घेतली आहे। यापुढे संविधान बोलणार अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी दिली आहे। तर संसदेचं अधिवेशन संविधानानुसार चालावं अशी अपेक्षा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केली आहे। संविधान बोलेगा। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे। सह्याद्री अतिथीगृहावर दोन नेत्यांमध्ये भेट झाली आहे। मतदारसंघातील कामानिमित्तानं नाना पटोले यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती मिळते। लोकसभा निवडणुकीत महायुतीला बांबू लावलाय। विधानसभेला बांबू लावू असं प्रत्युत्तर राऊतांनी शिंदेंना दिलंय। सकाळी उठून भोंगे वाजवणाऱ्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत बांबू लावायला पाहिजे असं वक्तव्य मुख्यमंत्री शिंदेंनी केलं होतं आणि त्यावर राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। कल्याण लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये आमदार होण्यासाठी पदाधिकारी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या वाढदिवसानिमित्तानं शहरात भावी आमदार असे बॅनर लागलेत। त्यामुळे महाविकास आघाडीत मात्र स्थानिक पातळीवर बिघाडी होण्याची शक्यता आहे। फ्री सिंबलमधून पिपाणी चिन्ह वगळण्याची विनंती शरद पवार पक्षानं निवडणूक आयोगाला पत्राद्वारे केली आहे। लोकसभेला पिपाणी चिन्हामुळे जो फटका बसला तो विधानसभेला बसू नये यासाठी दक्षता घेतली जाते। फ्री सिंबलमधून पिपाणी आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचा समावेश आहे, त्यामुळे अडचणी येत असल्याचं पत्रात म्हटलंय। नाशिक शिक्षक मतदारसंघात शिक्षकांना पैठणी, सफारीचं कापड आणि नथ वाटप होत असल्याचे प्रकार घडले। याबाबत सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती। तक्रारीनंतर महसूल आयुक्तांनी 5ही जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिलेत। मुंबईत बांधण्यात येणाऱ्या नवीन इमारतींमध्ये मराठी लोकांना 50% घरं आरक्षित ठेवावी अशी मागणी मुंबई पदवीधर मतदारसंघातील ठाकरे गटाच्या अनिल परबांनी केली आहे। घरं नाकारल्यामुळे मराठी लोकांचं मुंबईतून होणारं स्थलांतर रोखण्यासाठीच परबांनी अशासकीय विधेयक विधानमंडळ सचिवालयाकडे सादर केलंय। बीड जिल्ह्यातील सांदपावाडी गावानं एकमुखी ठराव करत पंकजा मुंडेंच्या पुनर्वसनाची मागणी केली। पराभवानंतर अनेकदा पंकजा मुंडेंचं नाव चर्चेत येतं, मात्र त्यांना कोणतंही मंत्रिपद मिळत नसल्यानं त्यांना संधी द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी निळू फुलेंची नक्कल केली आहे। कराडमधील विजयी आभार मेळाव्यात निळू फुलेंचा आवाज त्यांनी काढला आणि यावेळी कार्यकर्त्यांमध्ये एकच हर्षा पिकला। मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा चिंताजनक गोष्टी घडत नव्हत्या असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं। त्यांचा रोख पालकमंत्री अजित पवारांकडे असल्याची चर्चा आहे। अंमली पदार्थांना उत्तेजन चंद्रकांत पाटील यांच्याच काळात मिळालं। उलट अजित पवारांमुळे अवैध छुपे धंदे उघडकीस आले असा पलटवार अमोल मिटकर यांनी केलाय। सुळसुळाट पुण्यामध्ये सुरू आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी आमदार के.पी. पाटील यांनी महायुती सोडण्याचे संकेत दिलेत। लवकरच मेळावा घेऊन पुढील दिशा ठरवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। जनतेचा कल महाविकास आघाडीच्या बाजूने, मात्र आपला पक्ष आणि चिन्ह जनता ठरवेल असं त्यांनी सांगितलंय। एकंदरीतच कारखान्यावरील कारवाईनंतर के.पी. पाटील आक्रमक झालेत।
धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे उमेदवार ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांना पैशाचा आमिष दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय। भावसार यांचे चिरंजीव सारांश भावसार यांनी हा दावा केलाय। पोलिसांनी सारांश यांच्या तक्रारीवरून दोघांना ताब्यात घेतलंय। मनोज जरांगे 7 जुलैला परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। त्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची बैठक पार पडली। 7 तारखेला भव्य रॅली काढली जाणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जरांगे पाटलांची जाहीर सभा होणार आहे। त्यासाठीची तयारी सुरू असल्याची माहिती मिळते। संभाजीनगरमध्ये झुंजार छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मनोज जरांगेंचे एकेकाळचे खंदे समर्थक डॉक्टर रमेश तारक यांच्या तोंडाला काळं फासलं। मनोज जरांगेंच्या अंतरवाली सराटीतील उपोषणाला तारक यांनी विरोध केला होता। दरम्यान मराठा समाजासाठी आपण आतापर्यंत काम केलंय, त्याचं हे फलित असेल तर ते आपल्याला मान्य, अशी प्रतिक्रिया यावर तारक यांनी दिली। मुस्लिम समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या या जरांगेंच्या मागणीवर भुजबळांनी उत्तर दिलंय। मनोज जरांगेंचा अभ्यास कमी आहे, मुस्लिमांना खुश करण्यासाठी जरांगे काहीही बोलतात असं भुजबळ म्हणतात। मुस्लिम समाजाच्याही कुणबी नोंदी सापडल्या, त्यामुळे मुस्लिम समाजालाही ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी जरांगेंनी केली आणि त्यावरूनच भुजबळांनी पलटवार केला। तुला माहिती आहे का? राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी भाष्य केलंय। सगळे पुढारी जातीपातीत द्वेष पसरवून मतं घेतात। जातीपातीचं विष महाराष्ट्रात कधीही नव्हतं। जातीपातीमुळे महाराष्ट्रात खून होतील। जातीपातीचं विष कालवणाऱ्यांना महाराष्ट्रानं दूर ठेवावं असं आवाहन राज ठाकरेंनी केलंय। पुढच्या येणाऱ्या पिढ्या म्हणजे काल तर ते नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सध्या पाण्याचा प्रचंड तुटवडा आहे। अशातच गंगापूर समूहातील काश्यपी धरणातून गंगापूर धरणात पाणी सोडण्यात येत आहे, मात्र याला शेतकऱ्यांनी विरोध केलाय। गेल्या आठवड्यापासून जलसंपदा विभाग हे पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करत आहे। आता शेतकरी आक्रमक झाल्यानं या भागात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला। साताऱ्यातील धरणांची पाणी पातळी घटली आहे। कोयना, कण्हेर, उरमोडी धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे। कण्हेर धरणात केवळ 1.18 टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेबाहेर नागरिकांनी आंदोलन केलं। प्रशासनाकडून भोगवटा प्रमाणपत्र मिळत नसल्यानं 100हून अधिक कुटुंब अतिधोकादायक इमारतीत राहत आहेत। या रहिवाशांनी अधिकाऱ्यांची भेट घेत भोगवटा प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे। सांगली महापालिकेच्या पार्किंग कराविरोधात भाजपनं आंदोलन केलं। महापालिकेनं रहिवासी क्षेत्रातील पार्किंगवर कर लावण्याचा निर्णय घेतला। या निर्णयाला विरोध करत महापालिकेच्या दारातच वाहनं पार्क करत भाजपनं निषेध नोंदवला। मुंबई विमानतळावर प्रवाशांनी संताप व्यक्त केला। एअर इंडियाच्या विमानाला वारंवार उशीर होत असल्यानं प्रवासी चांगलेच संतप्त झाले। सकाळी 11:15 एअर इंडियाचं मुंबई ते दिल्ली विमान होतं, जे 2 वाजता धावपट्टीवर आलं। संतप्त प्रवाशांनी एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला। स्मार्ट प्रीपेड मीटरला कोल्हापूरकरांनी विरोध केला। इंडिया आघाडीच्या वतीनं कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आलं। महावितरण कंपनी राज्यातील सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर लावणार आहे असं जाहीर करण्यात आलंय। संकेश्वर ते बांदा मार्गावरील टोलनाक्याला कोल्हापूरमध्ये विरोध करण्यात आलाय। आजरा परिसरातील शेतकऱ्यांनी टोलनाक्यावर धडक मोर्चा काढत विरोध केलेला आहे। आमच्याच जमिनी घेऊन टोल आकारण्याची कुठली वृत्ती आहे असं म्हणत शेतकऱ्यांनी टोल रद्द करण्याची मागणी केली। तर या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आजरा शहर बंद ठेवण्यात आलं। आंदोलनाच्या निमित्तानं आपण काही मुंबई मनपा मुख्यालयासमोर मनसेनं ठिय्या आंदोलन केलं। एप्रिलमध्ये 10वीचे वर्ग सुरू होऊन देखील अद्याप विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं दिली नसल्यानं मनसे आक्रमक झाले। यावेळी तात्काळ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं देण्याची मागणी करण्यात आली। महाराष्ट्र विकास सेना बारामतीत अजित पवारांच्या निवासस्थानी आंदोलन करणार आहे। पंढरपूरमधून त्यांनी बारामतीकडे पदयात्रा काढली। महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावे यासाठी सरकारनं पावसाळी अधिवेशनात ठराव मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली आहे। यवतमाळमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते संदीप बाजोरी यांच्या पुतळ्याला जोडे मारू आंदोलन करण्यात आलं। काँग्रेसचे नेते माजी मंत्री मनोहर नाईक आणि त्यांचे आमदार पुत्र इंद्रनील यांना भूमाफियानं कॉलर पकडून मारहाण केली, तेव्हा आपण मध्यस्थी केली होती असा दावा बाजोरिया यांनी केला होता आणि त्याविरोधातच नाईक समर्थकांनी हे आंदोलन केलं। कोयना प्रकल्पग्रस्त पावसाळी अधिवेशनात विधिमंडळावर लाँग मार्च काढणार आहेत। कोयना जलविद्युत आणि धरण प्रकल्पग्रस्तांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी 2 जुलैला प्रकल्पग्रस्त विधिमंडळावर धडकणार आहेत।
सांगलीत केंद्र सरकारच्या विलंब शुल्काविरोधात रिक्षा संघटनांसह विविध वाहनधारक संघटनांकडून रिक्षा मोर्चा काढण्यात आला. केंद्र सरकारनं रिक्षा योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी 50 रुपये प्रतिदिन विलंब शुल्काचा निर्णय घेतलाय. मात्र रिक्षा संघटनांनी याला विरोध केलाय. संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. महापालिका 8 दिवसातून एकदा पाणी पुरवठा करते. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी काँग्रेसच्या नेतृत्वात महापालिकेवर ठिय्या आंदोलन केलं. पाणी 1 दिवसाआड न मिळाल्यास यापेक्षाही जास्त आक्रमक आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. नवी मुंबईत माथाडी कामगारांच्या आंदोलनाला यश आलंय. एपीएमसी मार्केटमधील पाणी पुरवठा सुरळीत होतोय. महापालिका आयुक्तांच्या बैठकीत एपीएमसी मार्केटमधील पाणी प्रश्नावर तोडगा निघाला. व्यापाऱ्यांच्या हमीपत्रावर पाणी पुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय. महामार्गाच्या जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर एका शेतकऱ्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केला. अविनाश कडोले असं या शेतकऱ्याचं नाव आहे. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामात त्यांची सर्व 3 एकर शेती जातीये. भूमिहीन होणार म्हणून या शेतकऱ्यानं शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव इथे आत्मदहनाचा प्रयत्न केला. दूध दरवाढ न झाल्यास श्रीरामपूर नेवासा मार्गावर 25 जून रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला. प्रति लिटर दुधाला 40 रुपये दर देण्याची मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केली. ही मागणी मान्य न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा देण्यात आलाय. नागपूरच्या सुरगावमधील कत्तलखान्याला वारकरी संप्रदायानं विरोध केलाय. मुख्यमंत्री नागपूरमध्ये मुक्कामी असताना वारकऱ्यांनी त्यांची भेट घेतली आणि कत्तलखाना न होण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी कत्तलखाना होणार नाही यासाठी कोर्टात बाजू मांडू असं आश्वासन. संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य पक्षाचे शेकडो कार्यकर्ते प्रलंबित मागण्यांसाठी पुण्यातील सारथी संस्थेत घुसले. मागण्या पूर्ण होईपर्यंत संस्थेचं कार्यालय सोडणार नाही असा निर्धार स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला. तसंच व्यवस्थापकीय संचालक MD अशोक काकडे यांना दालनात कोंडून ठेवणार असल्याचंही आंदोलकांनी म्हटलं. महाराष्ट्रात लवकरच राईट टू हेल्थ कायदा येईल. येत्या काही दिवसात मंत्रिमंडळात त्याला मंजुरी मिळेल अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली. पंढरपुरात आज त्यांनी सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचं भूमिपूजन केलं. पंढरपुरात लवकरच 200 खाटांचा दवाखाना उभारला जातोय आणि त्यावेळी सावंत बोलत होते. कोल्हापूर बंदचा निर्णय हद्दवाढ कृती समितीनं मागे घेतला. कोल्हापूर शहराची हद्दवाढ आणि सर्किट बँकेच्या मागणीसाठी कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कोल्हापूर दौरा रद्द झाल्यानं कोल्हापूर बंदचा निर्णयही कृती समितीनं मागे घेतला. वैनगंगा नदीवरील जलपर्यटन निर्मिती पहिल्या टप्प्यासाठी 102 कोटी रुपये मंजूर झालेत. याच कामाचं भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्वतः बोटीतून प्रवास केला. वाशिम शेलू बाजार परिसरात दूषित पाणी प्यायल्यानं 50 पेक्षा अधिक जणांना अतिसाराची लागण झाली. शेलू बाजारात नळ योजनेनं पाणी पुरवलं जातं. मात्र काही दिवस पाणी पुरवठा बंद होता. त्यानंतर तो पूर्ववत करण्यात आला. मात्र गळतीमुळे नागरिकांना दूषित पाणी मिळतंय. त्यामुळे लोकांना उलटी, मळमळणं, अतिसार याचा त्रास होतोय. चंद्रपूर जिल्ह्यात शिवभोजन केंद्राचं अनुदान 3 महिन्यापासून रखडलंय. त्यामुळे केंद्र संचालक अडचणीत आले. त्यामुळे ही योजना अधिक प्रभावीपणे चालवण्यासाठी अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा वनपरिक्षेत्रात अज्ञात वाहनधारकांना ज्वलनशील रसायनाचं 7 ते 8 ड्रम फेकले. यानंतर या रसायनामुळे आजूबाजूचं गवत जळून गेलंय. तसंच रसायनाची दुर्गंधी जसजशी हवेत पसरली तसतसं परिसरातील नागरिकांच्या अंगाची आणि डोळ्यांची जळजळ होऊन डोकेदुखी सुरू झाली. वाशिम शहरातील पुसद नाका चौकात बेशिस्त वाहन चालकामुळे 1 तास वाहतूक खोळंबली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. चौकातील सिग्नल बंद असल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे शहरातील सिग्नल व्यवस्था दुरुस्त करा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली. नाशिकमध्ये ग्रामीण पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. पोलीस भरतीची चाचणी सुरू असताना मैदानावर वॉटरप्रूफ मंडपिंग करत मैदानाला आच्छादन देण्यात आलेले. त्यामुळे पाऊस आला तरीही भरती प्रक्रिया लांबणार नाहीये. ती सुरळीत पार पडणार असल्याचं चित्र बघायला मिळतंय. या खबरदारीचं कौतुक सध्या नाशिक जिल्ह्यासह राज्यभरात होत आहे. बीड माजलगाव तालुक्यातील डिग्रस गावच्या रस्त्यामुळे जिजामाता विद्यालयातील विद्यार्थ्यांना शाळेपासून वंचित राहावं लागतंय. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम कार्यालयातच शाळा भरवण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊनही रस्ता दुरुस्त झाला नाही. संतप्त पालकांनी बांधकाम कार्यालयातच शाळा भरवली. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं चौकशी सुरू केली आहे. सीबीआयची टीम बिहारच्या आर्थिक गुन्हे शाखेत दाखल झाली. 2 अधिकारी कागदपत्र गोळा करण्यासाठी या ठिकाणी पोहोचले होते. संपूर्ण प्रकरण आपल्या हाती घेऊन सीबीआयनं पेपर फुटी प्रकरणी चौकशी सुरू केली आहे.
नीट घोटाळ्याप्रकरणी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा इथून ATSने एकाला ताब्यात घेतलं. इरन्ना कोनगलवार असं त्याचं नाव आहे. तो उमरगातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सुपरवायझर पदावर कार्यरत आहे. आपल्या मुलीच्या ऍडमिशन संदर्भात तो लातूरमध्ये संजय जाधव यांच्या संपर्कात आला. जाधव याच्याशी केलेल्या SMS वरून इरन्नाला ताब्यात घेण्यात आलं.